चाळीसगाव नंतर आता भुसावळमध्ये सुद्धा तरुणावर गोळीबार झालाय। गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला। 30 वर्षीय तरुणावर 5 राऊंड फायरिंग करून आरोपी पसार झालाय। अमरदीप टॉकीज जवळच्या चहाच्या दुकानामध्ये तरुणावर गोळीबार झालाय। गोळीबारानंतर तहरीन शेख गंभीर जखमी झालेला आहे आणि या गोळीबाराच्या प्रकारानंतर तरुणाला तातडीनं खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवलं गेलंय। या घटनेची माहिती कळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि सध्या आरोपींचा शोध सुरू आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, नेमका गोळीबारामागचं कारण काय होतं समजू शकलं का? आरोपी सापडलेत का? निश्चितच रिद्धी, आपण जर बघितलं तर गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत असणारा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात आज पुन्हा एकदा गोळीबार झालेला आहे। आपण बघितलं 2 दिवसापूर्वी चाळीसगाव शहरात एका आरोपीच्या घरावर असाच गोळीबार झाला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा तहरीन शेख या 30 वर्षीय तरुणावर गोळीबार झालेला आहे आणि या गोळीबारात हा जो तरुण होता हा गंभीर जखमी झालेला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। प्राथमिक माहितीनुसार आपण जर बघितलं तर भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागामध्ये हा एका चहाच्या दुकानात हा गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा जो प्रकार आहे हा पूर्व वैमनस्यातून झालेला आहे। मागे देखील त्यांच्यात काही वाद झाले होते या तरुणांमध्ये, त्यातीलच हा एक तरुण होता आणि त्याच्यावरच हा गोळीबार झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्या ठिकाणी आता चौकशी सुरू झालेली आहे। आजूबाजूच्या चौकातले जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यातले व्हिडिओ देखील तपासणी सुरू असून आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्यासंदर्भात पोलिसांनी उपाययोजना देखील सुरू आहेत। मात्र जळगावात सातत्याने असे गेल्या काही महिन्यांमध्ये गोळीबाराचे प्रकार वाढल्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आले असल्याची चर्चा सध्या आता जळगावात सुरू आहे। जी, धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी।